विविध प्रकल्पांनी बाधित व नव्याने प्रस्तावित प्रकल्प पाहता इगतपुरी तालुका नकाशावर ठेवता की नाही? सरपंच जगन्नाथ पोटकुले यांचा सरकारला सवाल। महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह निम्म्या महाराष्ट्राला पिण्याचे व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणारा इगतपुरी तालुका आज मितीला विविध प्रकल्पांनी बाधित व विस्थापित झालेला आहे। हे वास्तव असतानाच पुन्हा नव्याने विविध प्रकल्प या तालुक्यात येत असून हा तालुका नकाशावरूनच पुसायचा चंग जणू शासनाने बांधला आहे का, असा संतप्त मरसुलीचे सरपंच तथा राष्ट्रवादीचे युवा नेते जगन्नाथ पोटकुले यांनी सवाल केला आहे। इगतपुरी तालुक्यात लहान मोठी 13 धरणे आहेत। याशिवाय मुंबई, शिर्डी, समृद्धी असे मोठमोठे राष्ट्रीय महामार्ग आहेत। रेल्वे, 2 औद्योगिक वसाहती, लष्कर व वन विभाग अशांसाठीही लाखो हेक्टर जमिनी संपादित झालेल्या आहेत। यामुळे निसर्गरम्य व पावसाचे माहेर घर असणाऱ्या या तालुक्याची अलीकडे विस्थापितांचा तालुका अशी ओळख झाली असून जमिनी न राहिल्याने अनेकांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे। हे सगळे कमी की काय म्हणून पुन्हा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घोटी ते आहुर्ली मार्गे त्र्यंबकेश्वर चौपदरीकरण राष्ट्रीय महामार्ग, वाढवण बंदरास जोडणारा महामार्ग, पर्यायी नाशिक मार्ग, प्रस्तावित लोहमार्ग व औद्योगिक वसाहती आदी प्रकल्प सुरू होत आहेत। यामध्ये पुन्हा एकदा हजारो हेक्टर सुपीक जमिनी केल्या जाणार असून शेकडो शेतकरी देशोधडीला लागणार आहेत। विकासासाठी या तालुक्याचे मोठे योगदान आहे, पण सातत्याने विकासासाठी याच तालुक्याचा बळी का? इथला शेतकरी, व्यावसायिक देशोधडीला लागत असून त्याला जगण्याचा हक्क नाही का? हा तालुका नकाशावरूनच पुसायचा आहे का? असा संतप्त सवाल सरपंच पोटकुले यांनी केला आहे। तीव्र लढा उभारू। प्रस्तावित नव्या रस्त्यामुळे तालुक्यातील आवळी व आहुर्लीसारखी गावे कायमचीच नकाशावरून पुसली जातील अशी भीती व्यक्त करत आता पुढे जगायचे कसे, असा आर्त सवाल आवळीचे माजी सरपंच पंढरीनाथ पाटील जमधडे यांनी केला आहे। तर अन्याय थांबवा अन्यथा तीव्र लढा उभारू असा इशारा करहोळले येथील माजी सरपंच पांडुरंग खातळे यांनी दिला आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह नवनाथ गायकर, इगतपुरी।